Hello everyone. The topic today is submultiple angles. This forms a subset of multiple angles. Theta and then cos 2 theta for tan 2 theta, etc. I want you to observe that whatever angles are present in the left hand side, half of the angles are present in the right hand side. So if the angle in the left hand side is 2 theta, then in the formula, the angles in the RHS are theta. Okay. Now this concept can be used for other angles. सपोज डावीकडे फक्त थीटा असेल तर उजवीकडे थीटा बाय 2 असायला हवा. ओके, जो अँगल इकडे आहे त्याचा अर्धा उजवीकडे असायला पाहिजे. फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर कुठेही आपण बदलणार नाहीये. तर या अशा टाईपच्या अँगल्सना आपण मल्टिपल अँगल्स असं म्हणणार आहोत. आहे sin theta equal to 2 sin theta by 2 cos theta by 2. It is also equal to 2 tan theta by 2 divided by 1 plus tan square theta by 2. Cos theta equal to cos square theta by 2 minus sin square theta by 2 equal to 1 minus 2 sin square theta by 2 equal to 2 cos square theta by 2 minus 1 and equal to 1 minus tan square theta by 2 upon 1 plus tan square theta by 2. हे जे स्ट्रक्चर आहे हे मागे पाहिलेल्या फॉर्म्युलांसारखंच आहे, फक्त अँगल्स जो आहे तो आपण चेंज केलेला आहे. तर डावीकडे थीटा आणि उजवीकडे थीटा बाय 2, थीटा बाय 2, थीटा बाय 3 असे अँगल्स जेव्हा येतात तेव्हा त्यांना आपण सब मल्टिपल अँगल म्हणतो. आणि जेव्हा 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा असे मल्टिपल्स येतात तेव्हा त्याला आपण मल्टिपल अँगल्स म्हणतो. असेच टॅन थीटासाठी पण फॉर्म्युला आहे. आणि मग 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2, 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. ओके, हे फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये आणि हे चांगले पाठ करायचे आहेत. याच्यावर आपण काही गणितं बघूया. आता हे एक्झाम्पल बघा. इफ टॅन अल्फा बाय 2 इज इक्वल टू 1 बाय √3 फाइंड साइन अल्फा. राईट, अल्फा बाय 2 म्हणजे हे सब मल्टिपल अँगल्समध्ये आहे. परीक्षेमध्ये गणित आपल्याला ओळखायला शिकायला हवं आहे. एक्झाम्पल हे मल्टिपल अँगल्समध्ये आहे का कंपाऊंड अँगल्सच्या चॅप्टरमध्ये आहे का फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचं आहे का अलाइड अँगल्सचं आहे, हे ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता इथे अँगल्सकडे तुम्ही पहा. इकडे अल्फा बाय 2 दिला आहे आणि तिकडे अल्फा विचारला आहे. तर अँगल कुठेतरी डबल करायचा आहे आपल्याला, किंवा अल्फाचा अल्फा बाय 2 झालेला आहे. म्हणजे मल्टिपल आणि सब मल्टिपल फॉर्म्युल्याचं एक्झाम्पल आहे. तर त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन अल्फा इज इक्वल टू 2 टॅन अल्फा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा बाय 2. आता याच्यात टॅन अल्फा बाय 2ची व्हॅल्यू जी आहे 1 बाय √3 ती सबस्टिट्यूट करायची आहे आणि अल्टिमेटली इट विल गिव्ह यू द आन्सर ऑफ √3 बाय 2. ह्या एक्झाम्पल्सची अजून एक मेथड आहे. टॅन अल्फा बाय 2 इज 1 बाय √3 आणि हे आपल्याला माहिती आहे की टॅन 30 इज ऑल्सो 1 बाय √3. सो अल्फा बाय 2 इज इक्वल टू 30 डिग्रीज. कळलं? tan alpha by 2 is 1 by √3 and tan 30 is also 1 by √3. So alpha by 2 is equal to 30 degrees. So alpha is equal to 60 degrees. And sin 60 विचारलेला आहे. sin 60 is equal to √3 by 2. ही अशी छोटी छोटी गणितं जी आहेत ती MCQसाठी येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन एक्झाम होणार असेल तर तुमचं लक्ष जे आहे ते अशा टाईपच्या गणितांवर असायला पाहिजे. स्क्वेअर ए बाय 2. मग आता ह्यातला 2 जो आहे तो डावीकडे घ्यायचा. सो कॉस स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू 1 प्लस कॉज ए अपॉन 2. ओके, सो हा 2 डावीकडे इथे असा ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे इथे बघा कसं दिसतं. 1 प्लस कॉज ए डिवायडेड बाय 2. ऑलराईट, आणि हा कॉस स्क्वेअर आहे त्याच्यामुळे कॉज ए बाय 2 इज रूट ऑफ 1 प्लस कॉज ए अपॉन 2. सिमिलरली हा पुढचा फॉर्म्युला बघा. हा बघा, हा 1 मायनस कॉज ए इज 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. इकडचा 2 जो आहे तो इथे खाली ट्रान्सफर करा. याच्या खाली 2 आणायचं आहे. सो 1 मायनस कॉज ए अपॉन 2 बिकम साइन स्क्वेअर ए बाय 2. स्क्वेअर रूट काढला की साइन ए बाय 2 इज रूट ऑफ 1 मायनस कॉज ए अपॉन 2.
ह्याचा उपयोग करून आपण साइन 22.5 कॉस 22.5 डिग्रीज आपण फाइंड आउट करू शकतो. 22.5 डिग्री हा 45चा अर्धा आहे आणि 45 हा स्टँडर्ड अँगल आहे. त्याचा उपयोग इथे आपण करू शकतो. इफ थीटा इज 20, आपण काय करूया, थीटा अज्युम करूया इक्वल टू 22.5 degrees. So 2 theta will be 45 degrees. Now I'm going to consider the formula cos square theta equal to 1 plus cos 2 theta upon 2. हा कुठला आहे बरं फॉर्म्युला? तर फॉर्म्युला 4 आणि 5 जे आपण दिले होते मागच्या लेक्चरमध्ये, त्याचा फॉर्म्युला आहे हा 1 प्लस कॉस 2 थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. हा फॉर्म्युला आहे. आता इथे थीटा इक्वल टू 22.5 टाकूया. सो कॉस स्क्वेअर 22.5 डिग्रीज इज इक्वल टू 1 प्लस कॉस 45 डिग्रीज अपॉन 2. ह्याच्यामध्ये कॉस 45ची व्हॅल्यू टाकायची, विच विल गिव्ह यू 1 प्लस रूट 2 अपॉन 2 रूट 2. आणि बिकॉज दॅट इज कॉस स्क्वेअर, we are taking square root on both the sides. So cos 22.5 degrees is square root of 1 plus root 2 upon 2 root 2. Similarly, to find out the value of sine of 22.5 degrees, consider sin square theta as 1 minus cos 2 theta upon 2. And that little modification with that formula will give you the value of sine 22.5 degrees. Take it as a revision. If sin theta is 0.4, find cos 2 theta. So the formula for cos 2 theta is 1 minus 2 sin square theta. Alright, ह्याच्यामध्ये sin theta ची व्हॅल्यू 0.4 सबस्टिट्यूट करा आणि मग with the help of calculator you can find out its value. ही अशी गणितं खरंच कॉन्सन्ट्रेट करा बिकॉज दे मे बी आस्क्ड फॉर 2 marks. MCQ मध्ये ही खूप पॉप्युलर गणितं आहेत, सो you cannot skip them. पुढचं सम आहे, इफ थीटा इज 30 डिग्रीज व्हेरीफाय द फॉर्म्युला. तर LHS मध्ये थीटा इक्वल टू 30 टाकायचा. सो साइन ऑफ 3 to 30 इज साइन 90 and साइन 90 इज 1. RHS मध्ये जो आहे फॉर्म्युला त्याच्यात थीटा इक्वल टू 30 टाकायचं आहे आणि साइन थीटाच्या ऐवजी 1/2 टाकत जायचं आहे अँड दॅट विल ऑल्सो इक्वल टू 1. सो LHS इज इक्वल टू RHS. Again MCQ type of question, sin 3 theta is equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. Okay, sin 3 theta, 3 sin theta minus 4 sin cube theta. So substitute the value of theta as 1/3, which gives you 23 upon 27. So I want you to verify this. The next sum, if sin theta is 3/5, find cos 2 theta. So simple, just write the formula of cos 2 theta as 1 minus 2 sin square theta. See, the technique is you should remember where to use what. And for that, the formula should be by hearted. By hearted म्हणजे पूर्णपणे इतके पाठ करायचे आहेत की झोपेत असताना जरी कोणी आपल्याला हलवलं आणि फॉर्म्युला विचारला तर झोपेत सुद्धा तो फॉर्म्युला सांगता यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने फॉर्म्युले पाठ करा. साइन दिला आणि cos 2 theta काढायचं आहे. cos 2 theta आणि sin theta मधला जो रिलेशन आहे ते आपण वापरायचं. cos 2 theta इज 1 minus 2 sin square theta. त्यात sin theta equal to 3/5 सबस्टिट्यूट करा. इट्स व्हेरी सिम्पल. I leave it to you. Again, next example, if tan theta is 3, if tan theta by 2 is 3, find cos 2 theta. Now tan theta by 2 आणि cos theta मध्ये रिलेशन आहे. आपण आजच्या लेक्चरमध्येच हा फॉर्म्युला बघितला आहे. cos theta equal to 1 minus tan square theta by 2 upon 1 plus tan square theta by 2. आणि त्याचं उत्तर येतं -4/5. So friends, we are stopping here. I hope you have understood some examples of submultiple angles. So with this, I am finishing this chapter of submultiple angles. If time permits, we may have more videos of this, more sums solved with this technique. हे सगळे सम्स जे आहेत ते मी PDF फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे. ओके, सो बाय.